आज मी एक गंमत शेअर करणार आहे. साधारण 13-14 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस माझी चालू केली, जेव्हा मी मुलींना त्यांची हिस्ट्री विचारायचो किंवा स्त्रियांना त्यांची हिस्ट्री विचारायचो रिगार्डिंग प्रेग्नन्सी प्लॅनिंग किंवा प्रेग्नंट राहिल्यानंतर, तर तेव्हा मी एक प्रश्न विचारायचो पेशंटला, की तुम्ही अल्कोहोल ड्रिंक करता का किंवा स्मोकिंग करता का? तर ते विचारताना मला फार लाज वाटायची. कारण 15 वर्षापूर्वी अशी सिच्युएशन्स होती की हे एवढं काही कॉमन आम्हाला वाटत नव्हतं. पण आजच्या जनरेशन्समध्ये ते इतकं कॉमन झालेलं आहे की मला त्याच्यावर व्हिडिओ टाकायची वेळ आलेली आहे. एव्हरी ऑल्टरनेट पेशंट जेव्हा मी हिस्ट्री विचारतो तेव्हा आयदर दे आर स्मोकिंग ऑर ड्रिंकिंग अल्कोहोल. तर प्रेग्नन्सीमध्ये त्याचे काय नेमके परिणाम होतात? बेसिकली अल्कोहोल जेव्हा तुम्ही प्रमाणात किंवा प्रमाणाच्या बाहेर म्हणू शकता जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये आपण घेतो, तर त्या केसेसमध्ये प्रेग्नन्सी लॉसेस म्हणजे मिसकॅरेजचं प्रमाण वाढतं. त्याच प्रेग्नन्सीमध्ये पुढे जाऊन बाळांमध्ये दोष निर्माण होतात, ज्याला आपण फिटल अल्कोहोल सिंड्रोम असं एक नाव आहे त्याला, ज्याच्यामध्ये बाळाचं डोकं छोटं राहणे किंवा डोळे छोटे राहणे, नेझल ब्रिज जो असतो तो डिप्रेस असणे, फिल्ट्रम जो आहे तो प्रॉपरली डेव्हलप नसतो, खूप स्मूथ फिल्ट्रम असतो, किंवा बाळाच्या मेंदूची डेव्हलपमेंट एवढी चांगली होत नाही, त्याच्यामध्ये हार्टमध्ये इश्यूज असतात. तर ह्या गोष्टी बाळांमध्ये होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त बाळाचं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणं, बाळाचं म्हणजे वेट जे आहे, फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन ज्याला म्हणतो आपण, बाळाचं वेट कमी राहणं, इथपर्यंत गोष्टी न राहता डिलिव्हरी झाल्यानंतरही बाळांमध्ये मेंटली चॅलेंज्ड बेबीज होणं, डेव्हलपमेंटल डिलेज होणं, बाळ डेव्हलपमेंटली प्रॉब्लेमॅटिक असणं, तर हे सगळे प्रॉब्लेम्स बाळांमध्ये दिसत आहेत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून तर प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करणाऱ्या ज्या विमेन आहेत त्यांनी इमिडिएटली तुमचं अल्कोहोलचं इंटेक बंद केलं पाहिजे ॲटलिस्ट 3 months प्रायर टू युअर प्रेग्नन्सी.